पण कोण, बाई का एसटी? अहो धनी, एसटी आली म्हणजे त्यातून बाई येणारच की हो. तेव्हापासून बाई. कशाला असू द्या, पण आपला परिचय? मी बापूस, या वाडीचा सरपंच. हे आमचे सहकारी. आणि सर्जेराव पाटील आमचे वडील बनतो. अच्छा. त्यांच्या आदेशावरूनच आम्ही समाज सुधारण्याचे कार्य इथे करीत आहोत. प्रवासात काही त्रास वगैरे नाही झाला ना? बसा ना. नाही, आपण बसा ना. काय प्रकार आहे हा? ग्रामदेवतेला बळी चालला. या या चला. या. अरे रे टिल्लू, तू काय पाहिजे? ते बापू साहेब आले. बापू साहेब, ओह नमस्कार. नमस्कार बाई. सहज इकडनं चाललो होतो, म्हटलं तुमची चौकशी करावी. हा, इथली सगळी व्यवस्था तर ठीक आहे. ठीक आहे. तुर्तास इथे राहा, नंतर बघू तुम्हाला कुठं ठेवायचं ते. म्हणजे मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं ते. नाही नाही, तिचं काय आहे, एखादं घर बघू. हा, हा. हा. ओह, कुणाचा फोटो आहे हा? आमचे थोरले बंधू सर्जेराव पाटील जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. यंदा निवडणुकीला उभे. फारच निस्वार्थी समाजसेवक. आपल्यासारख्या समाजसेवकाच्या सानिध्यात खूप काही शिकायला मिळेल मला. त्यांच्याच प्रचाराला निघालोय. बरे, येतो आम्ही. नमस्कार. नमस्कार. रोज वेळेवर शाळेत यायचं. हा, काल शाळेत का नाही आली होतीस तू? पुन्हा असं करायचं नाही. हा, लक्षात ठेव. हा. नमस्कार बाई. नमस्कार. तुमच्याशी जरा खाजगी काम होतं, जरा बाजूला येतात? नाही, जे काय सांगायचं ते इथेच सांगा. मला शाळेला वेळ होतोय. नाही, तसं काही नाही, सरकारी कामच आहे. तांबी बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? बापू साहेब, शिष्टाचार सोडून होत आहे हे. तसं काही मनात गैर आणू नका. हे पहा, हे सरकारी कागदपत्रच आहेत. वरून हुकूम आलाय, गावातल्या शिक्षिकेच्या मदतीनं गावात तांबीचा प्रचार करा. घ्या घ्या घ्या, नाहीतर याच्यापेक्षा आडगावाच्या गावात बदली करून टाकू. घ्या. पुन्हा असला उद्धटपणा मला चालणार नाही, मी सांगून ठेवते. पुन्हा रस्त्यात मला अडवायचं नाही. बगळा पांढरा दिसतो, कावळा काळा दिसतो, कावळा काळा आहे. मुलांनो, आता सुट्टी, पण उद्या वेळेवर यायचं. हा. ए जयराम, हे सगळं आवरून ठेव. उद्या वेळेवर यायचं. हा. बाई, बाई मी वडगावला जाते. माझ्या आईची तब्येत फार बिघडली. ही तार आहे. अरे अरे, बरं तुझा. तुम्ही इथे सांभाळून राहा. माझी काळजी तू करू नकोस. हे तुमचं लेटर. माझं? बरं तुझा. ठीक आहे.
प्रिय ताई, तुला आनंदाची बातमी सांगायची. मला नृत्य दर्पणाचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं, पण याचं सगळं श्रेय तुलाच आहे. माझ्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी तू स्वतःचा संसार न मांडता नोकरीच्या गाड्याला चुंपून घेतलंस. आई बाबा गेल्यानंतर माझी आई आणि बाबा तूच झाली. तुमच्या मनात काय, माझ्या डोळ्यात आहे. तुझ्या मनात काय, माझ्या डोळ्यात आहे. असं कसं होई प्रीत झालं, नपनपट समजा कळलं. तुमच्या मनात काय, माझ्या डोळ्यात आहे. चालत असता मी रस्त्याला, चालत असता मी रस्त्याला. हळूच तुम्ही हो आला, आला ग बाई हळूच तुम्ही हो आला. मी गरीब गाय अशी एकली आहे, मी गरीब ग अशी एकली आहे. तुम्ही कसं होणे महिरलं, नको नकोच समजा कळलं, नको नकोच समजा कळलं, नको नकोच समजा कळलं, नको नकोच समजा कळलं. तुझ्या मनात आहे, माझ्या डोळ्यात आहे. येण्या जाण्यातलं तुमच्या वागण्यातलं, येण्या जाण्यातलं तुमच्या वागण्यात अहो इंगित कुणाला गावलं. तुमच्या मनात काय, माझ्या डोळ्यात आहे. मला वाटलं तुम्हाला काही लागतंय का ते विचारावं. नाही, काही नकोय. मी आता झोपायच्या तयारीत आहे. एकट्याच झोपणार? काय करताय? चालते वाईथून. आज शिरलो तर बाहेर जाण्यासाठी नाही. कुठे मेला होता? बाई पळाली की. आशा तू चिप घेऊन ये. चला माझ्या माग, चला मध्ये. बाईंचा शहरातला पत्ता ठाऊक आहे तुला? नाही साहेब, पण शाळेतल्या हेडमास्टरला ठाऊक असेल साहेब. हेडमास्टर तर आज रजेवर आहेत. साहेब, हा उमा सानेचा पत्ता. का रे, तिथे गावात कोणी नातेवाईक होते? नाही साहेब. नक्की? नक्की. इन्स्पेक्टर, आपण या आत तरी या ना. उमा साने इथंच राहतात ना? हो. म्हणजे काय झालं तुझं? त्यांना अपघात झाला. काय? मिस्टर बापू साहेब, यू आर अंडर अरेस्ट. उमा साने नावाच्या शिक्षिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून मी तुम्हाला अटक करत आहे. तसंच तुमच्या सहकाऱ्यांना देखील अटक करण्याचं वॉरंट आहे माझ्याकडे. साहेब, काय ऐकतो? यापेक्षा आम्हाला मारून का टाकत? अण्णा झोप रामखोर. इन्स्पेक्टर, याला घेऊन जा. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. विचार करू नका गुन्हेगार कुठला ठरत. घेऊन जा.
देऊन चल चल. स्वामी स्वामी अरे पाणी आणा पाणी. वकील साहेब, या प्रकरणातून बापू सही सलामत सुटला पाहिजे. त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. नाही हो पप्पा, आई खोटं बोलती. मी केव्हाची झोपलीये. अगं लबाडे, मला माहिती तुला झोप नाही येणार म्हणून. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, आणि हिची लाडकी आंटी येणार आहे उद्या. तसं नाही हो पप्पा, मग मी विचार करत होते. विचार आणि आत्ता कसला बा? पप्पा, आज शाळेत की नाही सरांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. एक होता राजा आणि एक होती राणी. त्यांना एक राजकन्या होती. आपण कोण? डॉक्टर आनंद तुम्हीच ना? होय मीच. पण काय हो, दारावर थाप न मारता असे अचानक आता हा काय प्रकार आहे? जीवनाच्या दारावर मृत्यू कधीच थाप देत नसतो डॉक्टर, असाच अचानक येत असतो. एक जरुरी काम आहे. जरुरी काम? आणि अशा आवेळी? आहे डॉक्टर. काय आहे? काय? आमच्या बापूसाहेबांवर जे गलिच्छ आरोप लावलेले आहेत, त्या शिक्षिकेच्या केसचे महत्वाचे साक्षीदार तुम्ही आहात. बरोबर बरोबर. पण ते गलिच्छ आरोप स्वच्छ करण्यासाठी मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? हा हा, सिर्फ या मूर्तीचा संदेश लक्षात ठेवा आणि छोटीशी भेट. अरे त्या नावाच्या मोकाट सुटलेल्या माकडांनो, सत्याचं वजन पेलणारं माप इतकं हलकं नसतं. का तेव्हा गेट आउट आय से. तर मित्र हो, अण्णांची प्रतिमा आता डागाळीच आहे. तेव्हा त्यांनी निवडणुकीतून माघार घेणंच योग्य. हो बरोबर आहे. पक्षश्रेष्ठींशी या बाबतीत बोलणी केलीच पाहिजे. अरे साहेब आलेत. नमस्ते. नमस्कार साहेब. वा 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 वा, छान. नमस्कार नमस्कार. काय मंडळी, आरामात बसलाय? हो बसलोय, पण उभा राहण्याचा विचार करतो. तमराव, तुम्ही उभे राहणार एवढ्याशा बळावर? हो, मग काय करणार अण्णा? व्यक्तीपेक्षा पक्ष केव्हाही श्रेष्ठ असतो अण्णा. बर बर. आणि विरोधी पक्षाचं पारडं जड होण्याआधी आपण आपल्या पारड्यातील वजन बदललं पाहिजे. आपलं पारडं जड होण्यासाठी उत्तमराव वजन बदलायची गरज नाही. दुसऱ्याच्या पारड्यातलं वजन जरा कमी केलं, आपलं पारडं आपोआप जड. वर्तमानपत्रवाले आमच्या स्तुतीपर रकानेच्या रकाने भरतील. धमराव, आज तागायत आमची प्रतिमा डागळली नाही. हॅलो, कोण बोलतोय? डॉक्टर आनंद घे. अच्छा 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 अच्छा, डॉक्टर आनंद. फार गडबडीत दिसताय. म्हणजे कुठे बाहेर जाण्याच्या तयारीत आहात? हो, जरा व्हिजिटला जायचं. म्हणजे ओळख परेडलाच ना? नाही 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 नाही, जा जा जा, बिलकुल जा. पण नंतर काय होईल याचा विचार केला दिसत नाही डॉक्टर. असला विचार? त्याचा परिणाम काय होईल? काय होतील? तुझी अशी गत होईल की जग तुला ओळखणार सुद्धा नाही. हॅलो हॅलो. अरे तुझ्या सुंदर बायकोच आहे, तुझ्या कोळ्या मुलीच आहे. तुझ्यानंतर काय किती हाल होणार आहे ना. हॅलो. घाबरला ना. हे बघ, विचार कर, वेळ अजून गेलेली नाही. हॅलो हॅलो, कोण बोलता तुम्ही? जा बाप. हॅलो हॅलो.
इन्स्पेक्टर असतो हवालदार गेला आत घ्या. गावचा सरपंच गावातला सगळा कारभार तुझ्या हातात काय? सगळ्या गावातल्या गोष्टी तुझ्या बापाला मला तुझा कबुलीचा वाद तू केलास. खून तू केलास. बोल तू खून केलास. साहेब ही खुनाची केस नाही, राजकीय डाव आहे अण्णांची प्रतिमा डागाळण्यासाठी. चल लवकर, तुझे पप्पा वाट बघत असतील आपली. चल दोन्ही ये सोनो. चल लवकर. अरे बापरे, रेखा रेखा थांब, रेखा. ते पळत झाल्या. बोल बोल बोल. अण्णासाहेब बाहेर तो क्लीनर आलाय. त्याला झाडून दे. ते आनंदाची बातमी ऐकायला आमचे कान आतुर झाले. जा जा जा. अण्णा ना अरे बोल ना, काय भूत तुझ्या पाठीशी लागले? बोल, काय झालं? काय सांगू अण्णा, भूत नाही. शामरावला इन्स्पेक्टर ते पकडलं. बरं झालं तो ट्रक माझ्या नावावर नव्हता. याची कुठेतरी महिनाभर व्यवस्था कर. चाल. बोल, याच्या मागे सूत्रधार कोण आहे? बोल, याच्या मागे सूत्रधार कोण आहे? बोल, याच्या मागे सूत्रधार कोण आहे? बोल बोल चला. बोल, बोलता येत नाही काय? बोलता येत नाही? थांब चला, आत्ता पोपटा बोलायला लावतो. बोल, कोणाच्या सांगण्यावरून काम केलं असतो? बोल बोल, कोणाच्या सांगण्यावरून काम केलं असतो? सर सर, डीएसपी साहेबांचा फोन आलाय. चाल. हॅलो, इन्स्पेक्टर देसाई, येस सर. डॉक्टर आनंद बद्दल मला कळलं. येस सर. इज इट अ कन्फर्म न्यूज? येस सर. त्याच्यावर फारच दुर्दैवी प्रसंग ओढवलाय साहेब. Oh, I'm really very sorry for him. त्या ड्रायव्हरला पळून जाताना पकडलाय साहेब. आणि तो बहुतेक मुक्यापणाचा ढोंग करतो साहेब. त्याला जरी बोलता आलं असतं तरी त्यांनी खऱ्या गुन्हेगाराचं नाव आपल्याला सांगितलं नसतं. येस सर. तुम्ही त्याला सोडून द्या अरे, ड्रायव्हरला सोडून देऊ? आणि त्याच्यावर सतत पाळत ठेवा, म्हणजे आपल्याला खरा गुन्हेगार सापडेल. हो ओके? हो. नमस्कार. नमस्कार. आज सगळ्या ग्रहांची युती होणार असं दिसतंय. डॉक्टर भिकारी येऊन बसले, तुम्ही आला. काही विशेष? राहू आला म्हणजे केतू यायला नको का? हा, ते पण एका शनीच्या घरात. अण्णा, तुमच्या शब्दाबाहेर कुणी गेलं मग तुम्ही त्याचे काय हाल करणार हे काय सांगता येणार नाही. हा, भिंतीला कान असतात. या. श्याम, साहेबांनी बोलवलंय. कसे बाप मेल्यासारखी सुटकी चेहरे करून बसला. कुठून बुद्धी सुचली तुम्हाला धंद्यात घेतलं? आता आम्हाला काय माहिती होतं तो ड्रायव्हर साला अशी बेवकूफी कर बैठे का? तुम्ही करा, आम्हाला निस्तराल सांगा. अण्णासाहेब, मी आलो. आम्हाला वाटलं होतं की तुमची रवानगी आतापर्यंत आत झाली असेल. श्यामरावला आत पाठवणारा अजून जन्माला आला नाही साहेब.
करीम करीम त्याची विल्हेवाट लावा. दुश्मनानं घेतलेला श्वास आणि सोडलेला उसासा याची नोंद असते आमच्याकडे. या इन्स्पेक्टर देसाई या बसा. आज काही विशेष काढलं? त्याचं काय आहे? शामरावसाठी देखील. कोण शामराव? जो तुमचा ड्रायव्हर आहे नाही होता. म्हणजे असल्या बेईमान पुत्राची मला चीड आहे. बाहेरच्या अनेक भानगडी माझ्या कानावर आल्या, त्याचा हिशोब मी चुकता केलाय. शेवटी केव्हा पाहिला त्याला? मोठ्या लोकांना भेटतो तेव्हा त्या दिवसाची आठवण राहते माणसाला. किरकोळ माणसांची आठवण कशी राहणार? शेकड्यांनी रोज भेटणार, त्यांची कोण आठवण ठेवतो? सर्जेराव, खोटं बोलतात तुम्ही. श्यामराव थोड्या वेळापूर्वी इथे आला होता. आणि पायरी सोडून जी माणसं वागतात ती मला आवडत नाही, सांगून ठेव. असं काय? सर्जेराव, माणसाला नाही जमलं तरी कुत्र्याला या टोपीवरून त्याचा मालक कोण आहे हे शोधून काढता येईल. इथे कुठलाही गुन्हा घडलेला नाही. नाही असं? इथे कोणी गुन्हेगार राहत नाही. ते आता आमची कुत्री आल्यावर कळेलच. सर्च वॉरंट आहे तुमच्याकडे? नाही. मग जा घेऊन या. तोपर्यंत तुम्हाला इथल्या कुठल्याही वस्तूंना हात लावायचा अधिकार नाही. बेआबरूचा दावा दाखल करावा लागेल मला. असल्या खाकीतल्या वर्दीच्या बुजगावण्याला घाबरणाऱ्यापैकी मी नाही. हो, आय सी. तुम्हाला सर्च वॉरंट पाहिजे काय? आत्ता येतो. सच्चिदानंद सच्चिदानंद. अण्णा, आज आपण चिंतातूर दिसताय. म्हणून म्हणतो. काय म्हणताय स्वामी? धर्मासारखा दुसरा रामबाण उपाय नाही शांती मिळवण्यासाठी? ऐकलत खान? खान तो इन्स्पेक्टर फासाचा दोर घेऊन उभा आहे आपल्याकरता. आपल्या गळ्याला दोरी लागण्या अगोदर जातीय दंगा. जातीय दंगल? वो भी धर्म के नाम पर? खान साहब, तुमच्याच हातानं दर्ग्याला सिंदूर फासा आणि तुम्हीच बोंब उठवा. स्वामी, सच्चिदानंद. आपल्याच माणसांना सांगून मूर्ती फोडायला सांग. बोंब उठवा, मूर्तीचा हात तुटला म्हणून. कुठल्याही परिस्थितीत जातीय धर्मीय दंगल माजली पाहिजे. वा वा, मान गए अण्णा. आणि या दंगलीत इन्स्पेक्टर देसाई. सच्चिदानंद. आणि खान, कुठल्याही परिस्थितीत इन्स्पेक्टर जिवंत राहता कामा नये. आणि या पवित्र कामाकरता लागणारा सारा पैसा मी देईन. काळजी करायचं नाही. लागा कामाला. ये बात में कुछ दम है. पाटील. येस सर. मी वॉरंट तयार केलं. राईट सर. तुम्ही एक काम करा. हो. डॉग स्क्वॉड कडे जाऊन मोठी कुत्र्याला घेऊन सर्जेरावच्या घरी या. ओके सर. इन्स्पेक्टर देसाई हियर. काय? जातीय दंगल नेहरू चौकात? हो, आय सी. नाही, मी निघतोच. नाही, मी आलोच. हो, अगदी लगेच. पाटील, तुम्ही तिकडे वा. मी इकडे बघतो. कमाल, हरी अप.
वाह 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 क्या बात है वाह हा. वाह वा 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 वा. फारच छान, एकदम भिंगरीच. आईला काय कळलं बाय काय कधी बघितली नाही रे होय. सच्चिदानंद सच्चिदानंद. मजा न आला अण्णा साहेब, मजा न आला. आजच्या बैठकीला बाई पाहिजे होती, बाई. बाई पाहिजे होती. बरोबर आहे स्वामी. सगळे धंदे सोडतो आणि हाच धंदा करतो आता. अरे अण्णा, या बुवाकडे कितीतरी बायका येतात रोज. बोलवाची एखादीला. खान साहेब, अण्णांना ऑर्डर दिली असती तर आणि असते एखादी फटाकडी. काय अण्णा? आणि मूर्खांनो, आता इलेक्शन होईपतोर कसलं लफडं करू नका. त्या बापूची लफडी मिटवता मिटवता नाकी नवल्यात माझी. आपण तर या कार्यक्रमावर एकदम खुश आहोत. अरे उलट फिरत हे थांब रे. सर्जेराव महाराज की जय. आईला चढली साल्यांना गेली कामात. नमस्कार अण्णा साहेब. अरे या 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 वकील साहेब, जरा इकडे या जरा. काय म्हणतो तुमचा जज साहेब? अण्णा, हा साहेब त्यातला नाही. बर. एक नवा पैसा देखील खात नाही. अरे मग जुना पैसा दे ना त्याला. खान साहेब, गुमान पीत बसा, बरळायचं नाही. अण्णा, अहो 3 दिवसांनी कोर्टाची तारीख आहे. वकील साहेब, त्या केसमध्ये आता काय दम राहिला? इन्स्पेक्टर साहेब तर हुतात्मा झाले. तुमचे ते डॉक्टर आनंद, तो बिचारा वेडा झाला. आता साक्षीदार कोण? वेड्या माणसालाही शहाणे करता येतं अण्णा. म्हणजे अण्णा साहेब, अजूनही धोका टळलेला नाही. जोपर्यंत डॉक्टर आनंद जिवंत. काय करीन, काय म्हणतो तुझा तो सत्यवादी डॉक्टर? अण्णा त्याला वेड्याच्या हॉस्पिटलात ठेवलाय. म्हणजे तो अजून जिवंत? पाठवा आपला पंटर, लागू द्या वाट सालीची. आमच्या नजरे खालून एक झकास बातमी जाऊ द्या. वेड्याच्या झटक्यामध्ये डॉक्टरची आत्महत्या. इथं परत दारूचा धंदा सुरू केला. साहेबा, बोलायचं ते फक्त तोंडानं. माझ्या धंद्यावर, माझ्या समोर, माझ्या माणसाला हात लावायचं काम नाही. रघु, तू इथं बारा सापडलास. 8 दिवसापासून आम्ही शोधतोय तुला. ज्या दिवशी मी शोधणाऱ्याला सापडतो ना, त्या दिवसापासून त्याचा शोध करायला त्याच्या घरची माणसं बाहेर पडतात. काय रे, खरं काय? खरं अण्णा,
मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. त्या इन्स्पेक्टरला दारूच्या ड्रमात टाकून मारला आणि ड्रेनेज मध्ये टाकला. पाहिजे तर विचारायला. रातची घेतलेली उचल नाही का काय अजून? काय रे म्हण्या, खरं काय? खरं आहे अण्णा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आई शपथ. अरे मग त्याला सुपारी द्या की. डॉक्टर आनंदची वाट अशीच लाव म्हणाव. तोंडाकडे काय बघत उभा राहिला? त्याला सुपारी द्या. द्या 25,000 देऊन टाक. चला चला चला. रघुदादा, हो रघुदादा. रघुदादा, कुणाचं मरण या रघुदादाला बोलवतोय? दादा तुमच्याकडे एक आमचं काम होतं. कसलं काम? आम्ही सांगू ते. दाम मात्र मी सांगन. मंजूर आहे. एकाच्या वाटेतला काटा काढायचा. वाट्याचं नाव? डॉक्टर आनंद. वाटेचं नाव? ते विचारण्याच्या भानगडीत पडू नका. श्राद्ध घालणाऱ्याचं नाव कळले बिगर पितळांच्या आत्म्याला मुक्ती नाही मिळत. दक्षिणा किती आणली? 25,000. नाही जमणार. आणखी 25,000 लागतील. काम संपल्यानंतर 2 तासात. मंजूर आहे. याला काय म्हणतात? काम संपल्यानंतर 2 तासात पैसे नाही भेटले तर कुठं जाईल? आरपार होईल. अच्छा दादा. चल बाबा चल बाबा चल 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 दादा, तुमचं लगीन झालंय काय? झालंय. तुम्हाला मुलगी असेल? आहे. आम्हाला द्याल? नाही मग मी येत नाही का? मग तुम्ही सांगा नाही ना मुलगी द्यायला. कशाला? लगीन करायला. लगीन करायला? तुझ्या कामाची नाही. मला ती काळी नकटी गुंगी ढेबरी कशी असली तरी चालेल, पण मला पाहिजे. तुम्ही सांगा ना. अरे बाबा देतो म्हण की. येडच आहे ते. देतो म्हणाला काय बिघडलं? तू येडायस? देतो काय? 1 वर्षाची लहान आहे. देतो काय म्हणतोस तू? माझा पोरगा तरी कुठं मोठा आहे? तो 3 वर्षाचा आहे. मी त्याच्यासाठी मागणी घातली होती. नालायक, वेळेसारखं ओरडतोस. चल नीट चाल, नीट चाल, नीट चाल. काय चालतंय, काय चालतंय? चल चल चल. अरे समोर चल. आले हाल हाल हाल. ढुंबळांग 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 ढुंबळांग. अरे ढुंबळांग ढुंबळांग वाजवा रे वाजवा. पिप्पांनी वाजवा सुरात. आन लगीन करायचं न मला चला र वरात काढूया जोरात. काढूया वरात जोरात. वरात काढूया जोरात. हा ढुंबळांग ढुंबळांग वाजवा रे वाजवा. न पिप्पांनी वाजवा सुरात. रंगान काळीन अंगान ढबरी नवरी देखणी हाय. अरे नवरी देखणी हाय. आहा रंगान काळीन अंगान ढबरी नवरी देखणी हाय हाय. रंगान काळीन अंगान ढबरी नवरी देखणी हाय. सपनात आली काल रात्रीला हेकणी हाय जरा चकणी हाय. हेकणी हाय जरा चकणी हाय. नुकतीच आली या वयात आर 40च्या घरात. 40च्या घरात. आन लगीन करायचं मला चला र वरात काढूया जोरात. काढूया वरात जोरात. वरात काढूया जोरात. सुंबळांग ढुंबळांग वाजवा र वाजवा. न पिप्पांनी वाजवा जोरात. मंडवळ्या बांधन मला मी गावीन नवरदेवाचा झोक. कोल्हापुरी पायतान सोलापुरी धोतर धोतराला पडलंय भोक. अरे धोतराला पडलंय भोक.
अडाणी नवरान भराडी येड गमतीत हाय हे खोड गमतीत हाय हे खोड अर अडाणी नवरान भराडी येड गमतीत हाय हे खोड अडाणी नवरान भराडी येड गमतीत हाय हे खोड अरे दिसत तस नसत म्हणून माणूस खातोय थोड माणूस खातोय थोड जर धामताल घोड तर चिरल खोड अशीच चार चौघात अशीच चार चौघात आन लगीन करायचं न मला तलार वरात काढूया जोरात काढूया वरात काढूया ढुंबळांग ढुंबळांग वाजवार वाजवान पिप्पांनी वाजवा सुरात ढुंबळांग वाजवारे वाजवा पिपाणी वाजवा सुरात ढुंबळांग 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 ढुंबळांग वाजवारे वाजवा पिपाणी वाजवा अरे तुझ्या मानेवर किती मळ साठलाय आंघोळ नाही केलीस काय तू हा बरोबर तुझ्या वेड्यांचे साबण कुठे जातात माहितीये सगळे मधल्या मध्ये लंपास केले जातात काय झालं तुला नाही कळायचं तू झोप तू शाणा हो आधी मग तुला कळेल तुला अंगायचीच म्हणू काय सोजा राजा यायला ती उलटीच भाषा चालते वाटतं जागो सोनेवा पुढे बोलायचं तर उलटच बोललं पाहिजे तू झोप तू झोप तू झोप अण्णा तुम्हाला शेण खायची सवय झाली का लॉकअप मधून पळून आलात आता तुम्ही इथं आलात म्हणजे पोलीस तुमच्या पाठवेल धंद्याचा पट्ट्या पो म्हणा निवडणुका तोंडावर आहे अरे जरूर करा पण निस्तरण्याची हिंमत ठेवा आम्हाला का गोट्यात आणता माझं चुकलं अण्णा एक वार पदरात घ्या तर एक काम करा त्या तळघरामध्ये लपून राहा 6 महिने वरच्या कुणाला तोंड दाखवू नका मग बघू पुढे काय करायचं चला काय चाललंय ते वरून छप्पर खाली पडत होतं मी जा म्हटल्यावर परत वर गेलं अरे बाप रे तू कमाल केलीस तुला भेटायला आले कोण कुणीतरी आलं भेटायला नक्कीच चित्रपट निर्माता माझ्या तारखा मागायला असं सांग मला वेळ नाही अरे माझ्यावर का ओरडतोस त्यांना सांग चल बाबा तुला भेटायला आले ना चल 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 आली चल येतोस बघा हा हॅलो डॉक्टर आनंद बद्दलच विचारता ना हा येस आम्ही त्यांच्यावर तर स्पेशल ट्रीटमेंट चालू केलेलीच आहे काही काळजी करू नका अच्छा ओके बोला आरतीबाई कसं काय येणं केलं डॉक्टर साहेब डॉक्टर आनंद बद्दल आपलं काय मत आहे अशा केसेस बद्दल काही सांगता येत नाही तरी पण ते बरे होण्याची किती टक्के खात्री आहे 100% पण केव्हा ते सांगता येत नाही डॉक्टर साहेब पेशंट वरती जरा जास्त लक्ष ठेवा कारण ते माझ्या बहिणीच्या केस मधले फार महत्वपूर्ण साक्षीदार आहे तेव्हा त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करा डॉक्टर साहेब अचानक शॉक बसल्यामुळे त्यांची ही परिस्थिती झालेली आहे तू इथे कसं काय आलास मुद्दाम तुमच्याकडे चालेल का सगळ्याच्या सगळा प्लॅन बदलला अचानक प्लॅनिंग कसं काय बदललं सकाळी बापूसाहेबांना कोर्टात नेताना पळून गेलेत ते कुठं पळून गेलीस काय कल्पना आई शपथ कोणालाच पत्ता नाही मग तुम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे करा काय चाललंय तुझा
पुढं तू पुढे जा, मी नंतर येईन शूटिंगला हॉलिवूडला एसटीनं. शूटिंगला का शूटिंगला एसटीनं. जा बाबा शूटिंगला जा. लैला ए लैला लाईला लैला 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 आईला ए लैला ए लैला लैला ए लैलाच्या बाईला चल. गेला तर खरं रहस्य कळेल. ओ काका का ओरडतोस? तुमच्या मुलीचा साखरपुडा झाला? साखरपुड्याचं कशाला बोलतोस? हा? काल रात्री माझी बायको बाळच झाली, पुन्हा मुलगी झाली आणि तू साखरपुड्याचं बोलतोस? बरं झालं माझ्या दुसऱ्या मुलाचा प्रश्न मिटला. दुसऱ्या मुलाचा हा. म्हणजे आता तो माणूस आला होता ना, हा? तो मला सांगून गेला. काय? तो म्हणाला हा? कालच माझी बायको बाळंत झाली आणि तिला परत मुलगा झाला. आता तिची तब्येत कशी आहे कुणास ठाऊक, कारण गेल्या 1 वर्षात मी तिला भेटलोच नाही. असं होय? नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. काय उत्तमराव, तुम्ही त्या निवडणुकीच्या पोस्टरशी म्हणाला होतात ना, ती छापायला त्या प्रेसमध्ये? ते आपलं तराजूच ना, सांगतो छापायला. एक्सक्यूज मी सर, बाहेर काही कलावंत मंडळी आपल्याला भेटायला आलेत. पाठवू काय त्यांना आत? वंत असेल तर त्यांना सांगा मी जरा बिझी आहे, आणि कला असेल द्या पाठवून. ओके सर. बरं मग मी चलतो अण्णा. बसा उत्तमराव, काय घाई आहे? कलाविला जरा समजून घ्या. नको नको, मी जरा त्या पोस्टरचं पाहतो. अण्णा, या तुमच्या कला आल्यात. राम राम सरकार. चला. या कलाबाई या. सरकार, माझं नाव कला नव चंपा हेतोसकरी. वा वा, काय विचारपूर्वक नाव ठेवलंय तुमच्या आई वडिलांनी. नाही मी तुम्ही आत आलात आणि कसा सुगंध दरवळला. सरकार, तो सुगंध या फुलांचा आहे. नाही म्हटलं, एवढी आवडली असतील तर ठेवा तुमच्या जवळ. या फुलांचा आहे होय? मला वाटलं या फुलाचा आहे. सरकार, भलतच चावट दिसतंय सकी. तुमच्या तमाशापेक्षा कमीच. सध्या तर कुठं तमाशा आहे सरकार माझा. का काय बनेन आपल्या फडातनं घालवलं. आता तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांच्या समोर कला धावते आणि पैसा गोळा करते झालं फडासाठी. असं आहे होय? मग कवा येता तुमची कला दाखवायला? सरकार हुकूम करतील तवा. मग या आज रातच्याला तुमची कला बघतो, तुम्हाला काय मदत करायची ते ठरवतो. बैठकीलाच ना मग? अहो बैठकीलाच की. पर किती वाजता? या आज रातच्यालाच या की. घर तुमचंच आहे, रात तुमचीच आहे, आणि तसं म्हणाल तर आमचं सगळं तुमचंच आहे. जशी सरकारांची मर्जी. जाऊन द्या रे गाडी. काय म्हणता? हा, डॉक्टर आनंदला कुणीतरी पळवून दिलाय? अहो तोच तर आपला महत्वाचा साक्षीदार होता. बरं ठीक आहे, मी वायरसला कळवतो. वा शंभाबाई, रात्री आमच्या दोस्त लोकांना तो खुश करून टाकलं. काय नाचलीस? तो डॉक्टर खान स्वामी पागल होऊन गेले. वय सरकार, म्हणूनच त्यांनी मला आपल्याकडे यायला सांगितलंय. आता आमच्या घराशिवाय तू कुठेही जायचं नाही, समजलेस? बरं. अण्णा
अण्णा हो अण्णा, हे सगळे झोपडपट्टीवाले दादा लोक आपल्या बरोबर इलेक्शन मध्ये काम करायला तयार आहेत. चांगली गोष्ट आहे. दादा लोकांच्या बापाला इसरला काय? दादा ओळख करून द्यावी लागल. जाऊ. या. तुला काय सांगितलं होतं? काम झाल्यानंतर 2 तासात पैसे मिळायला पाहिजेत. लवकर पैसे काढण्याचा आरपार करून टाकेन. हो दादा, पण मला आत्ताच कळलं की काम ओके झालं म्हणून. डॉक्टर आनंदचं मर्डर केलं आणि त्याचं मर्डर फेकून दिलं. घाबरू नकोस, तो वर नाही येणार. लय मोठा दगड बांधलाय. पैसे काढ लवकर. काय झालं एवढं गरम व्हायला? मला तुझ्याशी धंद्याविषयी बोलायचं. बेवड्या पिल्यानंतर आपण धंद्याबद्दल बोलत नसतो. ठीक आहे, ठीक आहे. आजपासून तुमचा पाहुणा म्हणून राहा. दत्त्याला सांग यांचे पैसे देऊन टाक. त्यांची राहण्याची व्यवस्था कर. चलो. ठीक आहे. आओ मेहमान. जंगली कबूतर कुठे गेला? अरे बापरे, भूत! अरे काय झालं ओरडायला? फ्रीज मध्ये भूत आहे. भूत नाही, आपल्या शामराव ड्रायव्हरचं मर्डर आहे. पोलिसांनी त्याला पकडला, वर पाठवलं त्याला. जाऊन झोप. सर्जेराव बद्दल बरीच माहिती गोळा केलेली दिसतेस तू. त्याच्या कानावर घातलंच पाहिजे मला. नको नको, असं नका करू. मी पाया पडते. असं करून काय मिळणार? पैसा. पैसा मिळणार आहे मला. ठीक आहे, तो पैसा मी देते तुम्हाला, पण आज नाही. उद्या उद्या ठीक 11 वाजता नॅशनल पार्क मध्ये भेटा. का बोलवलंस तुम्हाला इकडं? तुला पैसाच पाहिजे ना रघु? हे घे, यात सगळे सोन्याचे दागिने आहेत, जे माझ्या आई वडिलांनी माझ्या ताईच्या लग्नासाठी बनवून ठेवले होते. माझी ताई, तुला रोख रक्कम हवी असेल तीही याच्यात. ताईच्या मृत्यूनंतर तिची मिळालेली ग्रॅज्युएटी
आणि फंड हे सगळं घे रघु, पण माझ्या कामात अडथळा आणू नकोस. नाहीतर मी ताईच्या खुन्यापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. ताईचा खुनी कोण? ताई? उमा साने. उमा साने माझी मोठी बहीण. म्हणजे उमा साने तुमची बहीण होती? हो. तिच्याबद्दल पेपर मधून जे छापून आलं ते तू वाचलं असेलच. पेपर वाचायला फालतू टाइम हाय कोणाकडे इथं? ती एक शिक्षिका होती, सर्जेरावाच्या भावानं. ये चंपाबाई, आपण फक्त पैशासाठी काम करत नाही, दुसऱ्या गोष्टीसाठी पण करतो. म्हणजे अग दिवसाची करीन मी रात, घे ऐकून मनाची बात. दिवसाची करीन मी रात, घे ऐकून मनाची बात. अग बोलू दे एकदन, घालू दे एकदा, घालू दे गळ्यात हात. तुझ्या घालू दे गळ्यात हात, घे ऐकून मनाची बात. अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा, घालू दे गळ्यात हात. तुझ्या घालू दे गळ्यात हात. दिवसाची करीन मी रात. नाही ग खोट लई माझं मोठं, नाही ग खोटन लई माझं मोठं. सुपाये वड काळीज सांगशील तसं निघालन मी तसं, दागीन तुलाच साज. अग दागीन तुलाच साज. तोडू दे एकदा, अग पाडू दे एकदा. तोडू दे एकदा न पाडू दे एकदा, जगात हसरतात. अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा, घालू दे गळ्यात हात. तुझ्या घालू दे गळ्यात हात. दिवसाची करीन मी रात. गुपित सांगतो नवीन धावतो, गुपित सांगतो नवीन धावतो. सिनेमा तुला ग आज, होऊन जाग करूया दोघ, सुखान आता ग राज. मला तू द्यावी आणि माझी तू घ्यावी. मला तू द्यावी माझी तू घ्यावी, जीवनभराची साथ. अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा, घालू दे गळ्यात हात. तुझ्या घालू दे गळ्यात हात. दिवसाची करीन मी रात. बसूया संग होऊन दंग, बसूया संगन होऊन दंगन. अंगाला भिडवून अंग,
वाजविन शिंगन उडविन रंग कपाळी बांधीन बाशिंग कपाळी बांधीन बाशिंग जागूया रात काळ्या अंधारात जागूया रात नि काळ्या अंधारात विझवून दिव्याची भात अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा घालू दे गळ्यात हात तुझ्या घालू दे गळ्यात घात दिवसाची करीन विरात घे ऐकून मनाची बात अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा घालू दे गळ्यात हात तुझ्या घालू दे गळ्यात हात तुझ्या 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 घालू दे गळ्यात हात तुझ्या घालू दे गळ्यात हात तो दोस्तो या गोष्टीचा काहीतरी शेवट झालाच पाहिजे. नाहीतर आपण असं करूया, ह्यातून आपली कायमची सुटका करून घेऊया. अरे अण्णा अण्णा, आपण या बसा. बघा, आपला संदेश मिळाला म्हणून तर आम्ही इथे जमलो. हा म्हटलं 1 महिना झाला, तुम्ही अजून हिशोब दिलेला नाही. हिशोब ना, आम्ही तेच करत होतो. असं ताण लागली मग वीर खोदणार, सवयच लागली तुम्हा लोकांना. यापुढे असं होणार नाही अण्णा. तुम्हाला कुठलीही तक्रार करायला जागा सुद्धा ठेवणार नाही. आम्ही सगळा बंदोबस्त केलाय अण्णा. असं अण्णा, 5 वाजताची आपली अपॉइंटमेंट आहे. शिवाय प्रदेशाध्यक्ष येणार आहेत, तेव्हा आपल्याला निघायला हवं. मंडळी हिशोब दाखवा तेवढा. माझा मागच्या महिन्याचा नफा 5 लाख रुपये, त्याचा 50% उद्या सकाळी पाठवून देतो. अण्णा, माझं कलेक्शन सध्या फार कमी झालंय, फक्त 2 लाख रुपये. माझाही मागच्या महिन्याचा नफा फक्त 1 लाख रुपये, 50% घरी पाठवून देतो. फारच मंदी आलेली दिसते आपल्या सर्वांच्या धंद्यामध्ये. ठीक आहे, आता मला वेळ नाही. निवडणुका होऊन जाऊ देत, मॅचचा बंदोबस्त कसा करायचा ते ठरवू. सगळे येस सर. उद्याच्या उद्या पैसे कलेक्ट करा. ओके सर. सर्जराचा बंदोबस्त केलाच पाहिजे. पण याच्यावर उपाय काय? माझ्याकडे आहे. कोण? उत्तमराव? हो. या बसा. काय विशेष काढलं? हे बघा, सर्जेराव आता निवडणुकीत निवडून येणं शक्य नाही. तेव्हा विचार करा, तुम्ही जर मला निवडणुकीत पैसा पुरवला तर मी निश्चित कायद्यापासून तुम्हाला संरक्षण देईन. म्हणजे तुमचा प्लॅन काय? आज चला, भिंतीला सुद्धा कान असतं. शेवटी या गद्दारानं बंडखोरी केलीच तर. होय अण्णा, आणि त्यामुळे आपली काही मतं फुटण्याची दाट शक्यता. त्यामुळे आम्ही निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही. तोही निवडून येणार नाही, पण दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ. उद्याचा शेवटचा दिवस आहे अर्ज मागे घेण्याचा. होय अण्णा,
या गद्दारानं माघार घेतलीच पाहिजे. मला वाटतं हे काम फक्त एकच माणूस करू शकेल. कोण अण्णा? रघु. दादा मी ट्युशनला जाते. अच्छा. हॅलो हॅलो बाबासाहेब, हा मी उत्तमराव बोलतो. हा हो, निवडणुकीला उभा राहिलो ना. हा पण आपलं सहकार्य पाहिजे, त्याशिवाय निवडणुकीत निवडून येणं कसं शक्य आहे? हा घरी येता, या ना या. करीम, हा काय प्रकार आहे? अण्णांनी 1 लाख रुपये पाठवलेत. तुम्ही निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून. तेव्हा चुपचाप या फॉर्मवर सही करा. बस. सर्जेरावाला जाऊन सांग, अशा धमक्याला आणि पैशाच्या लालच्याला बळी पडणारा मी नाही. करीम, तोंड उघडण्यासाठी नाकच दाबावं लागतंय. काय अण्णा, आपल्याला राडेबाजी नाही करायची. आपल्याला अहिंसेच्या मार्गानेच लोकांची मनं जिंकायची आहेत. या घ्या उत्तमरावाने सही केलेले कागद. शाबास. बस ना, आता निवडणुकीपर्यंत तू आम्हाला साथ द्यायची. आणि निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हाला दूर करायचं. हं? असं नाही रे. बस, तू फार कामाचा माणूस आहे. बरं आहे अण्णा, तुमच्या दुसऱ्या प्रचार सभेच्या तयारीला लागतो. रियाज खान. हॅलो. हा मी बोलतोय खान. हा काय झालं त्याचं? बघ जरा. हॅलो, मी नंतर फोन करतो तुला. ओके. हा ठीक आहे. सॅम्पल. देखो खान साहब, हम तुमको 5 लाख रुपए का सोना देगा और 4 लाख रुपए का 4 लाख का 1 लाख रुपए मुनाफा नफा फायदा. यानी कि 5 लाख का गोल्ड, 4 लाख, 1 लाख का मुनाफा. पण शेख साहब नहीं आपके तरफ कोई हिप्पी आदमी आया है, आपको मिलना मांगता है. मला कशाला त्रास देताय? स्वामी जी, वो बात नहीं है. उसके पास वो आप लोग को बेचना मांगता है. काय? अरे मग त्याला थांबायला सांग. हाँ बाबा. कोण? स्वामी. अगदी वेळेवर आला तर तुम्ही. खान साहेब, हा आपल्याला 20 लाखाचा हो पाहिजे तर होताच. त्याची सोय झाली आहे. कशी काय? आपल्याला 4 लाखाचा. कुठे पण? आईये, अंदर आईये. पण त्याऐवजी त्यांना 5 लाखाचं सोनं पाहिजे. म्हणजे 1 लाखाचा घाटा. पण त्यामुळे 20 लाखात, त्यात आपल्याला 5 लाखाचा फायदा आहे. किधर है? आइए आइए. इधर है. हे कोण? नशिबानं जोडगोळी सापडली आपल्याला. त्यांना सोनं पाहिजे. सोनं. सोनं मिळेल की, पण अगोदर ते माल बघून घ्या. माल दिखाई भाई साहब. माल किधर है? हाथ में. कौन से हाथ में? दाहिने. किधर बैठूं? बैठिए बैठिए. बसा बसा. नाक में गया.
आण तो माल इकडे. सोना असली चरस असली. ए, माल माल भूल गया. उद्या परत माल आणणार. 20 लाख का माल लाएगा. 20 लाख का. व्हेरी गुड. बाय. काय बाय. बाय. थँक्यू रघु, थँक्यू व्हेरी मच. तुझ्या मदतीमुळेच मी हे सर्व पुरावे गोळा करू शकले. आता सर्जेरावला दाखवून बापूला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मी भाग पाडीन. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ए चंपाबाई, कुठं चालली? तू केलेला वायदा विसरली काय? नाही, माझ्या लक्षात आहे. तर मग चलात. नाही रघु, आत्ता नाही. मला एवढं शेवटचं आणि महत्वाचं काम आहे, तेवढं करू दे प्लीज. तुझं काम संपल्यावर माझी गरजच काय पडणार आहे तुला? आणि मला नाही वाटत या असल्या धमक्यानं सर्जेराव घाबरल. निवडणूक जवळ आलेली आहे. सर्जेराव माझ्याशी कोणत्याही परिस्थितीत समझोता करू शकेल. इथे रघु, थँक्यू, बाय. ए चंपाबाई, प्लीज रघु. नाही रघु, रघु प्लीज. नाही रघु, नाही रघु. यातला एक भी पुरावा मी तुझ्या हाती लागू देणार नाही. त्या पुराव्यावर फक्त माझा अधिकार आहे. बऱ्या बोलानं माझ्या स्वाधीन कर. नाहीतर नाही तर बरं झालं तुम्ही येळेवर आलात. रघु, तुला माझ्या रूपाची सवलत हवी ना? मी तयार आहे. तुझ्या रूपाच्या दौलतीपेक्षा मला 5 लाख रुपये जास्त सुंदर वाटतात. रघु, तू बस. नाही. तू बस. नाही. हॅलो, उत्तमराव काय? तुमच्याजवळ महत्वाचं काम आहे, मला ताबडतोब भेटा. माल कसा काय रे? जकास आहे दादा, पहिल्या दारेचा. हा, पॅक करून पाठवून दे. मला इथं का बोलवलंस? हा, हे तुमचे सही केलेले कागद. त्याचा तू वापर नाही केला? नाही, कागदपत्र ऑफिसात देऊन येतो म्हणून सर्जेरावाकडून घेतले होते, पण दिलेच नाही. म्हणजे मी निवडणुकीला उभा राहू शकतो? नुसते उभे राहू नाही शकत, तुम्ही निवडून पण येऊ शकता. कसं काय? सर्जेरावाचे आणि त्याच्या भागीदाराचे काय धंद्याचे पुरावे आहेत माझ्याकडे, पण किंमत द्यावी लागेल. किती? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये? ठीक आहे, उद्याला पाठवून देतो. रघु, ए चंपाबाई, या रघुदादाच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याला पाय बरोबर टक्कर घ्यावी लागते. तुला त्रास झाला असेल, पण माझा नाही लागला. रघु, तू विश्वासघाती आहेस. नाही चंपाबाई, सर्जेरावाकडून मला पैसे काढून घेऊ दे. तुझे पुरावे मी तुला जसेच तसे परत करेन. माझा तुझ्यावर विश्वास नाही. विश्वास ठेवावा लागत.
नाहीतर त्या पुराव्याचा तुला काय उपयोग आहे? हं? ते पुरावे म्हणजे सर्जेरावाच्या भागीदाराच्या कुंडल्या आहेत. ते घेऊन तू जरी पोलीस स्टेशन मध्ये गेलीस ना तर सर्जेराव नाही अडकणार, त्याचे भागीदार अडकतील. सर्जेरावाला जर अडकवायचं असेल तर मी सांगतो तसंच नाटक करावं लागेल. नाटक कसलं? भरली वर्ष 100 आता दार झाल्या बंद. भरली वर्ष 100 आता दार झाल्या बंद. सुटका नाही आता व्हायची तरी झाला धुंद. हात टाकून अवळा दोरी आता नाही बसायची ही शिरजोरी. नाही नाही बसायची ही शिरजोरी. डोळा मिटून पितोय दुधाला गोकाय मजलाय भारी. आता नाही बसायची ही शिरजोरी. नाही नाही बसायची ही शिरजोरी. आता नाही बसायची ही शिरजोरी. आता बरं नाही बसायची थोडी. घ्या सरकार. घेतो कालच्याप्रमाणे गाणं होऊन जाऊ दे. आम्हाला खुश करून टाक, आम्ही तुला खुश करून टाकू. माले माल करून टाक. ये जवळ आहे ना. तुम्हाला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न चाललाय. उत्तमरावाने माणूस धाडलाय. हे तुझ्या आईला दे की तुझ्या जवळचं बोल की. उत्तमरावाने ही भेट पाठवली आहे. काय आहे? तुमच्या भागीदारांचा स्वतः करत असलेल्या काळ्या धंद्याचा कबुली जबाब आहे. मी ऐकलाय, तुम्ही पण ऐका. चले काय लफडे? हॅलो, कोण बोलतो? मी सर्जेराव बोलतोय. सर्जेराव? काय आवडली का आमची भेट? उत्तमराव, ही चेष्टा तुम्हाला फार महागात पडेल. अहो, आमची काळजी सोडा, स्वतःचीच बघा. डुप्लिकेट पुरावे पाहून जर एवढे घाबरलात तर खरे पुरावे पाहून तर हार्ट अटॅकच येईल. वाटेल ती किंमत द्यायला तयार आहे तुला. हा, मिळतील की. हा, पण त्याचा काय उपयोग? तुमच्या समध्या भागीदारांनी तुमच्या विरुद्ध बंडाचं निशाण उभारले. जे माझ्या वाटेत येतात त्यांचे काय हाल होतात माहित आहे? डॉक्टर आनंद
त्याची बायको आणि पोरगी ट्रक खाली चिरडून मीच मारली. इन्स्पेक्टर देसाई त्यानं माझा पिच्छाच पुरवला होता. रघु त्याला हुतात्मा मीच केला. श्यामराव त्याला पोलिसांनी पकडला. त्याला वरती मीच पाठवलं. तसंच मला माझ्या भागीदारांचा काटा काढायचा. रघु तुम्हाला साथ देशील? का नाही देणार? त्यानं वाटतं मी फार सरळ आहे, पण मी फार पोचलेला माणूस. हा, पण कधी कधी तुम्ही लय बेसावत असताय. म्हणजे आता हेच बघा ना, जी गोष्ट तुमच्या नजरातून निसटली ती माझ्या नजरातून नाही निसटली. काय बोलतोस तू? एक व्यक्ती तुमचा कबुली जबाब टेप करते. तुम्हाला कळलं नसल, पण मला कळलंय घरचा भेदी कोण आहे ते. कुणाशी बोलतोस? हे बघा, पाहिलं? बोल, कुणासाठी काम करत होतीस? रघु, रघु माझा हात सोड. बोल, कुणासाठी काम करत होतीस? कोणासाठी नाही. बऱ्या बोला ना, बोल, कुणासाठी काम करत होतीस? नाही तर तुझी मान या कानापासून त्या कानापर्यंत चिरून टाकेन. डॉक्टर खान आणि स्वामी या तिघांनी मला सांगितलं होतं, तू जर सर्जेरावाविरुद्ध पुरावा गोळा केलास तर आम्ही तुला 3 लाख रुपये देऊ. हरामखोरांची ही हिंमत. वय सरकार, माझी यात काय बी चूक नाही. मला सोडून द्या, मला सोडून द्या. काय सोडून द्या? अण्णा, आईची रवानगी तळघरातच करायला पाहिजे. करीम काय तळघरात ढामून टाक. नाही सरकार, माझी यात काय बी चूक नाही. अण्णा, हे घ्या. चंपानं तुमच्या विरुद्ध टेप केलेला तुमचा कबुली जबाब नष्ट करून टाका. अण्णा, एक विचार माझ्या मनात आलाय. कसला? तुमचे विरोधक तुमच्या भागीदारांना कवाबी पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतात. तसा पुरावाच आहे त्यांच्याजवळ. आणि एकदा का तुमच्या भागीदाराचं तोंड उघडलं की तुम्ही गेला का नाही 12च्या भावात. माझ्या विरुद्ध कसलाही पुरावा त्यांच्याकडनं आहे असं तुम्हाला वाटतंय, पण तुमच्याबद्दल सर्व माहिती आहे त्यांच्याजवळ. ते काय पण करू शकतात. आणि त्यांनी काय करण्या अगोदर आपणच जर त्यांच्यावर कुरघोडी केली तर? म्हणजे मी नाही समजलं. तुम्हीच जर तुमच्या सर्व भागीदारांना पुराव्यानिशी पोलिसांच्या ताब्यात दिलं तर? विचार करा ना, म्हणजे लोकमानसात तुमची प्रतिमा काय होईल. एक थोर देशभक्त म्हणून लोक तुमच्याकडे आदरानं बघतील. त्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि तुमचं एक खरं स्वरूप आपण लोकांसमोर मांडू. काय? क्या बात है. मानलंच. पण आता काय करायचं? तुमची डीएसपी साहेबांची ओळख आहेच. या त्यांना इथं बोलवून आणि तुमच्या सर्व भागीदारांनाही घ्या बोलवून. फोन करा पाहिजे तर. वा रघु, शाबाश. हॅलो डीएसपी साहेब, मी सर्जेराव बोलतोय. तुम्हाला एक सणसणीत बातमी द्यायची आहे. तेव्हा इथे येण्याची तसदी आपण घ्याल काय? बाकी सर्व तयारी आम्ही करून ठेवली आहे. आभारी. या 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 साहेब, या या, बसा बस. नमस्कार. बसा. या आमच्या साहेबांचे पाहुणे. आपलीच वाट बघत होते साहेब. आपल्यासाठी साहेबांना समधी माहिती गोळा केली. सांगतील आता ते. साहेब, प्रथमच आपण इथे जातीनं हजर राहिलात, आभारी. तर आपण आपल्या कारवाईला सुरुवात करूया. ठीक आहे इन्स्पेक्टर. येस सर. तुमच्या कामाला लागा. आमची सगळी तयारी झाली आहे सर. ओके, टेक युअर पोझिशन. येस सर. हा, तर साहेब, या 3 अंकी नाटकातला पहिला अंक आहे हा डॉक्टर भिकारे. नाव भिकारे पण आहे मात्र लक्षात येईल. आणि पैसा कसा मिळाला माहितीये काय? नकली औषधं बनवून. साहेब, त्यांच्या बंगल्याच्या तळघरामध्ये नकली औषधांचा कारखाना आहे. त्याचे फोटोग्राफ्स आहेत बघा. आणि कबुली जबाब दिलाय त्यांनी स्वतः. ही आमची नकली औषधांची फॅक्टरी. आम्ही इथे सगळी नकली औषध बनवतो. स्वामीजी,
वो बात नहीं है, उसके पास वो बेचना मांगता है. काय? हा, हे ऐकलं सच्चिदानंद? ये सच्चिदानंद यांचं नाव आहे सच्चिदानंद, पण खरं नाव आहे झुटानंद. यांच्या आश्रमामध्ये फोटो. हा त्यांचा फोटो. म्हणजे दुसरा अंक संपला असे. अरेस्ट टाइम. आता तिसरा अंक सुरू झाला. साहेब, हेच ते सुप्रसिद्ध स्मगलर रियाज खान. यांचा स्मगलिंगचा छोटासा धंदा आहे. सोनं, चांदी, घड्याळ, कापड, काशीट यांचं स्मगलिंग करतात. साहेब, हा त्यांच्या गुदामाचा फोटो. आणि ते त्यांचं काशीट. साहेब, काशीट माझ्या बरोबर मी एका हे काशीट सुद्धा त्यांनी स्मगल केलेल्या पैकीच आहे. सून आहे. अरेस्ट टाइम. त्याच्याऐवजी त्याला 4 लाखाचा 1 लाखाचा मुनाफा. सच्चिदानंद, सच्चिदानंद. पण साहेब, मी खरं सांगतो, हे सर्व धंदे करायला आम्हाला सर्जेरावांनी सांगितलं होतं. साहेब, पडद्यामागील खरा सूत्रधार हा सर्जेराव आहे. ह्याला पकडा अगोदर. साहेब, साहेब हे सारं खोट आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार आहे हा. साहेब, पाहिलं साहेब, माझी सामाजिक प्रतिमा डागळण्याकरता विरोधी पक्षाने काय काय प्रयत्न केले, पण आपण माझी किंमत जाणता. पण मी काय म्हणतो साहेब, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आभारीच. अहो, तुमच्या सहकार्यामुळे तर हे समाजकडनं आमच्या हाती लागले. थँक्स. इन्स्पेक्टर. येस सर, येस सर. या सगळ्यांना घेऊन चला. ओके सर. सच्चिदानंद, सच्चिदानंद. थांबा साहेब, नाटकाचे 3 अंक तुम्ही पाहिलेत, परंतु नाटकाचा 4था अंक पडद्यामागे नेहमीच सुरू असतो. जाता आता तुम्ही पाहून जा. इथे एक तडीपार गुंड आहे ज्यानं डॉक्टर आनंदचा खून केला आहे. कुणाबद्दल बोलता तुम्ही? रघु, सराईत गुन्हेगार. या टेप मध्ये त्यानं कबुली जबाब दिला आहे की डॉक्टर आनंदला पडून मी त्यांची हत्या केली आहे. या टेप मध्ये. म्हणजे साहेब, तुम्ही माझ्यावर उलटलात? म्हणजे मी तुम्हाला या लोकांना पकडून त्याला मदत केली आणि तुम्ही माझा संशय घेताय? रघु, माणसानं स्वतःला जास्त शहाणा समजू नये. प्रत्येकाचा बाप परमेश्वराने निर्माण करून ठेवला आहे. पण साहेब. चल रघु, चाल. आज फार दिवसापासून मी तुला शोधतोय. चाल. पण साहेब, हा माणूस खोटं बोलतोय. मी याला कसली कबूल दिलेली नाहीये. त्या टेपवर काही नाही साहेब. साहेब, आजच्या काकणाला आरसा कशाला? हा, मिळतील की. पण त्याचा काय उपयोग? तुमच्या समध्या भागीदारांनी तुमच्या विरुद्ध बंडन. काय रघु, जे माझ्या वाटेत येतात त्यांचे काय हाल होतात माहित आहे? डॉक्टर आनंद, त्याची बायको आणि पोरगी ट्रक खाली चिरडून मीच मारली. इन्स्पेक्टर देसाई, त्यानं माझा पिच्छाच पुरवला होता. रघु, त्याला हुतात्मा मीच केला. श्यामराव, त्याला पोलिसांनी पकडला. त्याला वरती मीच पाठवलं. तसंच मला माझ्या भागीदारांचा काटा काढायचा. रघु, तुम्हाला साथ देशील? का नाही देणार? मला वाटतं माणसानं स्वतःला कधी जास्त शहाणं समजू नये सर्जेराव. प्रत्येकाचा बाप परमेश्वराने निर्माण केलेला आहे. खरं का नाही साहेब? यानं जरा समजावून सांगायची गरज आहे. चला सर्जेराव. नाटकाच्या सूत्रधाराला ताब्यात घेतल्याशिवाय मी कसं जाईन? चला. हलकटा, चांडाळा, बदमाश, चल चल म्हणते ना. चल चल. साहेब, हा घ्या आणखी एक नराधम खुनी. तळ घरात लपून बसला होता. उमा सानी माझी बहीण. तिचा या नराधमाने खून केलाय. आणि हा रघु दादा, या माणसाला तर तुम्ही अजिबात सोड नका. खूप छळले यांनी मला. चंपाबाई, लय वटवट करू नको, नाही तर. रघु, मला माफ कर.
दिवसाची करीन मी रात